नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कराग्रे वसते लक्ष्मी याविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत प्रसिद्ध राज ज्योतिष यांत्रिक माधव गुरुजी. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी, कार्यक्रमात स्वागत आहे. साईराम. आदेश. आपण कराग्रे वसते लक्ष्मी याविषयी जाणून घेणार आहोतच, पण याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर मार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे. एक गोष्ट आवर्जून सांगेन, हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीने पुढे चालवत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे सुद्धा पदवीधर आहेत. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथे आपण गुरुजींना भेटू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करायची आहे, ते म्हणजे आता श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा लाभणार आहे. जुलै महिन्याच्या 8, 9, 10 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी आपल्याला भेटणार आहेत. तर ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर त्वरित कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. यानंतर आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. कराग्रे वसते लक्ष्मी. गुरुजी, याविषयीच मला विचारायचे की याची मुख्य पीठिका नेमकी काय आहे? कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ले तू गोविंदू, प्रभाते करदर्शनम. म्हणजे उठले उठले आपल्या हाताकडे बघायचे. ह्याच्यामध्ये सर्वात पहिले संस्कार हा आपल्याला मिळतो की काहीतरी कर्म केल्यानंतरच आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे. तर मग कर्म आपण कशाला आपल्या हाताने करणार आहे, म्हणून आपण हातांकडे बघून पहिले म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी, की हातामध्ये लक्ष्मी आपल्या पूर्णपणे राहिली पाहिजे. आणि पूर्ण हातामध्ये आपल्या लक्ष्मी तेव्हाच येईल की ज्यावेळेला आपण कर्म करू शकू. आणि मग ते कर्म करण्याकरता आपण तत्पर होतो. हा श्लोक म्हणल्यानंतर म्हणजे आपलं कायम एक वाक्य येतं प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटरचं चिकार होर्डिंगवर आपण हे फ्लॅक्सवर वाक्य वापरतो की कर्माने घडतो माणूस. उद्या कोणी म्हणलं की मी कर्म करणार नाही तर मग त्याला लक्ष्मीचा लाभ पण होणार नाही. आणि आपण कायम एक वाक्य म्हणतो किंवा ऐकतो किंवा शिकलोय म्हणजे की आयुष्यामध्ये पैसा सर्वस्व नाही, परंतु ज्यावेळेला आपण प्रॅक्टिकल लाईफ जगायला लागतं तेव्हा आपल्याला कळतं की या जगामध्ये पैशाशिवायही काही नाही. तर जन्म घेतल्यापासून मरेपर्यंत जर हातामध्ये लक्ष्मी असेल किंवा लक्ष्मीची साथ आपल्याला असेल तर मग जीवनाचा प्रवास खूप सुरक्षित म्हणजे सुरळीत होतो किंवा सुरक्षित होतो. लक्ष्मीपुत्र, लक्ष्मीपती, लक्ष्मी यांना लाईनीमध्ये उभं केलं आणि त्याला प्रत्येकाला विचारलं की बाबा ते धनाढ्य आहेत आणि हे आहेत की बाबा तुम्हाला आर्थिक काय समस्या आहे, तर ते म्हणतील की आर्थिक येण्याच्या बाबतीत काही समस्या नाही, परंतु टिकत नाही अजिबात पैसे, ही पहिली समस्या येते. दुसऱ्या एखाद्या माणसाला आपण विचारलं आढळून बाबा काय रे तुझ्याकडे काय पैसे येतात का, तो म्हणतो पैसे माझ्याकडे येतात पण काय सांगायचं, मी दिलेले पैसे परतच येत नाही. मग ही लक्ष्मीच्या बाबतीमधली दुसरी समस्या येते की दिलेले पैसे ते परत येत नाही. मग तिसरा माणूस आपल्याला म्हणतो की अहो तुम्हाला काय सांगू, माझ्या ना म्हणजे नशिबात पैसा आहे पण माझ्या हातामध्ये फुटी कवडी पण नाही, म्हणजे माझ्या हातामध्ये पैसे नाही. आणि चौथा माणूस हे सांगतो की काय सांगायचं म्हणजे की माझ्या नशिबात पैसा आहे म्हणजे माझ्या हातामध्ये पैसा येतच नाही, पण म्हणजे की नशिबामध्ये भरपूर पैसा आहे पण हातामध्ये नाही पैसा आहे. मग ह्या बाबतीमधल्या समस्या नक्की काय आहेत म्हणजे, आणि या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. आणि ज्या वेळेला आम्हाला ॲस्ट्रोलॉजी पूर्णपणे शिकवलं जातं ना त्याच्या वेळेला एक गोष्ट प्रामुख्याने म्हणजे की शिकवली जाते किंवा एक सिद्धी आमच्याकडनं पूर्णपणे करून घेतली जाते, ती म्हणजे लक्ष्मी प्रधानता. की आपल्याकडे जो क्लायंट येईल किंवा किंबहुना आपल्याकडे भविष्यात जाण्याकरता ज्योतिष जाण्याकरता जी व्यक्ती येईल त्या व्यक्ती ही लक्ष्मी प्रधान झाली पाहिजे. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये पैशाची कमी नाही राहिली पाहिजे, पैसा त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर यायला पाहिजे. एक असं असतं की 90% समस्या आहेत ना या पैशाच्या लेवलनी म्हणजे लक्ष्मीच्या लेवलनी सॉल्व्ह होतात. 10% समस्या अशा लाईफमध्ये आहेत तुमच्या की जिथे तुमचा पैसा काही करू शकत नाही. त्याच्याकरता ॲस्ट्रोलॉजी बाकीचे अंग आहेत की ज्याच्याने आपण मार्गदर्शन करू शकतो. तर मग ती आर्थिक सुबत्ता त्याच्या बाबतीमध्ये आणायची असते. ती आणण्याकरता पूर्णपणे लक्ष्मीचं मार्गदर्शन व्हावं, लक्ष्मीच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे क्लिअर व्हाव्यात, त्या याच्याकरता आपण ही मुख्य पीठिका केलेली आहे की हा कार्यक्रम त्याच्याकरता केला आपण कराग्रे वसते लक्ष्मी. का तर माझी अशी इच्छा आहे की साम टीव्हीवर तुम्ही एवढे जण मला बघता, एवढे प्रेक्षक वर्ग आहे, तुम्ही सगळे लक्ष्मीपुत्र झाले पाहिजे, तुम्ही सगळे लक्ष्मीपती झाले पाहिजे, ज्या लेडीज असतील त्या सगळ्या लक्ष्मी व्हायला पाहिजेत. एक पौराणिक कथा लक्ष्मीची फार सुंदर आहे. म्हणजे लक्ष्मींनी सांगितलं यार जगामध्ये मीच प्रिय आहे, सगळ्यांना मीच प्रिय वाटते आणि सगळ्यांना मीच हवीशी वाटते. प्रत्येकाला असं वाटतं लक्ष्मी आपल्याकडे हवी. तेवढ्यात शनी महाराज आले, ते म्हणले नाही नाही तुझा गैरसमज आहे, लोकांना मी प्रिय आहे, लोक मला मानतात आणि खाली जी क्रेज आहे पृथ्वीवरती ती सगळी माझी आहे, मी लोकांना हवा असं वाटतो. त्याच्यावर शनी
महाराजांना लक्ष्मी म्हणले असं शक्यच नाही. म्हणले शक्यच नाही काय, तू बघ म्हणून या गोष्टीचं. मग ते पहिले विष्णूकडे आले आणि विष्णूला म्हणले की सांगा तुम्ही याचा फैसला करा, तुम्ही जजमेंट द्या की कोण जास्त प्रिय आहे. आता बघितलं की आता विष्णूचं म्हणले की नाही शनी महाराज प्रिय आहेत, तर लक्ष्मी रागावणार, शेवटी त्यांची धर्मपत्नी आहे. आणि लक्ष्मीच्या बाजूने बोललं, शनी महाराज नाराज झाले तर लक्ष्मी असून पण काही उपयोग नाही, त्रास होणार. त्यामुळे ते म्हणले कसं आहे लक्ष्मी, मी तुझा पती आहे, त्यामुळे मी या गोष्टीचा काही डिसिजन दिला तर लोक म्हणतील की मिसेसच्या बाजून दिला, पत्नीच्या बाजून दिला, तर मग तुम्ही हा निर्णय करण्याकरता ब्रह्मकडे जा. मग ब्रह्मकडे आले. ब्रह्मकडे आल्यानंतर ब्रह्मने बघितलं की अरे म्हातारपणी या कुठे व्याप आला आपल्याला, कुठे या शनी महाराजांना सांगायचं तुम्ही प्रिय नाही तर किती त्रास होईल. आणि यांना विचारलं, लक्ष्मीला सांगितलं की नाही नाही तू प्रिय नाही असं सांगितलं, शनी महाराजांना फेवर केला, उद्या पैसाच बंद झाला तर आपली तरी सत्ता कशी चालणार, आपल्याकडे राजवट कशी चालणार. ते म्हणले आता काय मी वयाने खूप वृद्ध झालो आहे, त्यामुळे मला काय जजमेंट करता येणार नाही, तुम्ही शंकराकडे जा. मग शंकराकडे आल्यानंतर शंकराने या दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शंकर म्हणलं तुम्ही दोघंही मला खूप प्रिय आहे, त्यामुळे ना मी फैसला नाही करू शकत, तुम्ही नारदाकडे जा, तो पृथ्वीवरती जातो, त्यामुळे त्याला पृथ्वीवरची सगळी माहिती आहे की कोण जास्त प्रिय आहे ते, तो तुमचा फैसला करेल. मग नारदाकडे आले. मग नारदाने विचारलं की तुम्हाला माझ्याकडे कोणी पाठवलं हे सगळं मार्गदर्शन घ्यायला. ते म्हणले शंकरांनी पाठवलं. तेव्हा नारद म्हणले की हां आता आपल्याला फैसला करायलाच पाहिजे. मग ते म्हणले की तुम्ही दोघंही माझ्यापासून ना 20 फूट लांब जा. म्हणजे मग दोघंही लक्ष्मी आणि शनी महाराज 20 फूट लांब गेले आणि म्हणले हां शनी महाराज पहिले तुम्ही या माया दिशेने. मग 20 फूट शनी महाराज चालत आले, जसं कॅटवॉक आपण करतो त्याप्रमाणे ते वॉक करत आले. मग ते म्हणले हां आता तुम्ही परत मागे जा. मग शनी महाराज मागे गेले. मग लक्ष्मीला सांगितलं हां आता लक्ष्मी तू पुढे ये. मग लक्ष्मी 20 पावलं पुढे आली. हां म्हणले बस आता तू मागे जा. जशी लक्ष्मी मागे गेली तसं नारद मुनी म्हणले फैसला झाला. हां म्हणले झाला, कोण प्रिय आहे. तर म्हणले बघा पृथ्वीवरचा आत्ताचा रेकॉर्ड काढला अपडेट करून, तर पृथ्वीवरती तुम्ही दोघंही समान लोकप्रिय आहे, तुम्ही दोघंही लोकांना प्रिय आहे, तुमच्या दोघांबद्दल खूप आस्था आहे. फरक फक्त इतकाच आहे की शनी महाराज जाताना चांगले दिसतात आणि लक्ष्मी येताना चांगली दिसते. म्हणजे आपल्याला कोणी सांगितलं उद्या तुझे 2 लाख रुपये देऊन टाकतो हां, किंवा उद्या तुझे 50,000 देऊन टाकतो ना, लक्ष्मी येणार म्हणल्यावर आपल्याला बरं वाटतं, आपण उद्याची वाट बघत बसतो. आणि कोणी ज्योतिषांनी पंचांग जाणणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं 2 महिन्यात तुझी 7.5 संपते, शनी महाराज चालले की सुखद वाटतं, हा 2 महिन्यात 7.5 संपणार का, चला मग आयुष्यात काहीतरी नवीन घडेल. तर याप्रमाणे या दोन्हीची क्रेज आहे. आता आलेली लक्ष्मी टिकवणं किंवा त्याच्याबाबतचे जे प्रश्न आहे हे करणारं अभियान म्हणजे कराग्रही वसते लक्ष्मी, जे आपल्याला करायचं आहे. नाही, खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आता जसं एक तुम्ही महत्त्वाचा मुद्दा इथे म्हणालात की पैसा येतो पण टिकत नाही, मुळात ही समस्या नेमकी काय येते आणि मग याच्यावर उपाय काय सांगाल? हा तुम्ही प्रॉब्लेम बघाल तर अगदी हातगाडी लावणाऱ्या माणसाकडे तुम्ही गेले आणि त्याला विचारलं की अरे बा पैसे टिकतो का तू एवढी मेहनत करून, तो म्हणेल काय सांगायचं अजिबात पैसे टिकत नाही, आले की पैसे खर्चच होऊन जातात, इव्हन तो यायच्या अगोदरच खर्चाच्या याद्या माझ्या रेडी असतात. मग तुम्ही ज्वेलर्सवाल्याकडे गेले पेढीवरती, कसं काय चाललंय शेठजी, अरे खूप छान चाललंय, व्यवस्थित आहे कारभार, काय सोन्याचा भाव आहे, हाय खाऊ, तुमच्याकडे रोज किती पैसे येत असेल, म्हणजे मी क्युरियोसिटी म्हणून विचारतो. हो भरपूर येतात पैसे. मग तुमची काय आर्थिक समस्या आहे का, अहो टिकतात कुठे पैसे, आले की पैसे असंच निघून जातात, म्हणजे पैसे टिकत नाही ही एक समस्या आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या बाबतीमध्येही आहेच. म्हणजे मग खरंच याच्या पाठीमागे काही लक्ष्मीचा सिक्वेन्स आहे का, की आपल्याच काही मिस्टेक आहेत. तर याच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला 3 फॅक्ट आपल्याला बघायला मिळतील, जे मी प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतो आणि ॲस्ट्रॉलॉजीचं पार्ट पण याच्यामध्ये सांगतो आणि वचनबद्ध आहे बरं का मी तुम्हाला. याच्यामध्ये हा एपिसोड बघितल्यानंतर तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये करोडपती नक्की व्हाल, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही केलं तर आणि तुम्ही ऐकलं तर. मग पहिला फॅक्टर येतो की पैसे का टिकत नाही. तर पैसे टिकत नाही ना, तर लक्ष्मी प्रचंड चंचल आहे आणि ती म्हणजे की एका जागेवर कुठेही थांबू शकत नाही, म्हणजे एका ठिकाणी कुठेही लक्ष्मी थांबत नाही. मग त्याच्याकरता पैसे जर तुम्ही बघाल ना तर त्याला चाप लावून ठेवतात, म्हणजे जे पैसे तुमच्याकडे त्याला चाप लावून ठेवा किंवा रबर लावून ठेवा, ह्याच्याने लक्ष्मी बांधलेली राहील तुमच्याकडे, तुमच्याकडचा खर्च ऑटोमॅटिक कमी होईल. दुसरा पार्ट याच्यामध्ये असा येतो की लक्ष्मी ही स्त्री आहे, म्हणजे तर स्त्री असल्यामुळे तिला सौंदर्याची आवड आहे. तुम्ही लक्ष्मी ठेवण्याचं ठिकाण तुमचं कसं आहे याच्यावरही डिपेंड राहतं की तुमच्याकडे पैसे कसे टिकतील. आता जनरली पुरुषांचं बघाल तर त्यांच्या पाकिटामध्ये पैसे असतात, त्याच्यातच कुठेतरी काढलेलं तिकीट, त्याच्यातच महिन्याचा काढलेला पास, अजून चिठ्ठ्या चपाट्या, त्याच्यानंतर एवढं पॉकेट भरलेलं असतं, त्याच्यामध्ये अजून ते पैसे ठेवलेले असतात. परत ते पॅन्टच्या खिशामध्ये असतं, हा घरी गेल्यानंतर पॅन्ट काढणार, अशी ती खुंटीला लटकवणार आणि पाकिट काय त्याच्यातलं काढणारच नाही, म्हणजे ते पाकिट त्याच्यातच राहणार, म्हणजे ती लक्ष्मी पण तशीच लटकती राहते. अशा प्रकारे तुम्ही जर लक्ष्मीचा सन्मान करायला लागले तर ती लक्ष्मी तुमच्याकडे टिकेल का. अनेक ठिकाणी मी वास्तू व्हिजिटला होतो त्यावेळेला बघतो की चिल्लर अक्षरशः रानोमाळ पडलेली असते, 1, 2, 5 रुपयाची नाणी रानोमाळ पडलेली असतात किंवा 10च्या 5च्या नोटा अशा पडलेल्या असतात की त्याच्यावरती केअर साठला आहे. म्हणजे मग अशा स्वरूपामध्ये लक्ष्मी राहिली तर ती लक्ष्मी तुमच्याकडे कधीही टिकणार नाही. तर तुमची पहिली लक्ष्मी ठेवायची जागा खूप व्यवस्थित पाहिजे, म्हणजे भले मग तुम्ही डब्यात ठेवत असाल, तुमच्याकडे छानशी तिजोरी असेल किंवा
किंवा वॉर्डरोबमध्ये तुम्ही एखादा ड्रॉवर केला असेल तर तो ड्रॉवर आज पहिले साफ करा. साफ करून त्याच्यामध्ये ना पिवळा किंवा हिरवा हे दोन्ही लक्ष्मीचे आवडते रंग आहेत, किंवा मग ऑफ व्हाईट ज्याला मोतिया कलर आपण म्हणतो तशा कलरचं वस्त्र तुम्ही त्याच्यामध्ये टाका. एक सुंदर अत्तराचा फाया करा की तो कधी ड्रॉवर उघडला तर एक अत्तराची महक येईल, असा सुंदर महक येणारा अत्तर त्या ठिकाणी ठेवा. तुम्ही जी ज्वेलरी वापरता ती सगळी ज्वेलरी त्याच्यामध्येच ठेवा. अर्थातच त्याला लॉक वगैरे ठेवा. या सगळ्या ज्या सुरक्षिततेच्या काळजी आहेत त्या घ्या तुम्ही, पण हे तुम्ही एकाच ठिकाणी ठेवा. म्हणजे जे काही तुमची ज्वेलरी आहे ती ज्वेलरी पण, आणि त्याच्यामध्ये 11 किंवा 7 अशा संख्येने तुम्ही इलायची ठेवा, म्हणजे वेलची त्याच्यामध्ये ठेवा. आणि अत्तराचा फाया तुम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी ठेवला आहे. मग त्याच्यामध्ये पांढऱ्या ह्या ज्या येतात म्हणजे कवड्या येतात, त्याला लक्ष्मीनारायण कवडी म्हणतात, ती तुम्ही ठेवू शकता. मसाल्यामध्ये एक नागकेशर म्हणून पदार्थ येतो, तो नागकेशर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. तर ह्या वस्तू या खरोखरी लक्ष्मीवर्धक आहेत, याच्यामुळे 100% लक्ष्मी वाढते. तर ह्या वस्तू तुम्ही ठेवा. आणि जे काही तुमचं धन आहे म्हणजे रोज तुम्ही पाकिटामध्ये लागणारे पैसे सुद्धा घरी आल्यावर व्यवस्थित पाकिट त्या ठिकाणी काढून ठेवा, किंवा पाकिट खिशात ठेवलं तर पैसे त्या ठिकाणी काढून ठेवा आणि त्याला रबर किंवा चाप लावून ठेवा. तुमच्यामध्ये पैसे वाढायला 100% सुरुवात होईल. दुसरा भाग याच्यामध्ये येतो की वेस्ट आणि इन्व्हेस्ट, म्हणजे की तुम्ही वेस्ट मनी किती करताय आणि तुम्ही इन्व्हेस्ट किती करताय याच्यावरती डिपेंड राहतं की तुमची आर्थिक परिस्थिती किती वाढेल, पैसे तुमच्याकडे किती टिकतील. आता लक्ष्मी चंचल आहे, पण तुम्ही ते पैसे ना इन्व्हेस्ट करायला शिका की तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आपल्याकडे मॅक्झिमम वेस्ट मनी होतो. मग काय आज पैसे आहेत, मग काय गेले हॉटेलला खर्चाला, निश्चित जा, पैसे तुमच्याकरता आहेत, तुम्हाला आनंद मिळण्याकरता आहेत, पण त्यावेळेला तुमचा वेस्ट मनी पण तुम्ही टाळता यायला पाहिजे की नाही आपण मागच्या महिन्यात हॉटेलला गेलेलो तर ठीक आहे, आता लगेच नको जायला, पुढच्या महिन्यामध्ये जाऊ. किंवा एखादी गोष्ट आवडली आणि घ्यायची आहे तर मग घेतली ना आपण आता, किंवा आता आपल्याला गरज नाही ना तर थोडं थांबून नंतर घेऊ. ह्याप्रमाणे वेस्ट जो आहे तो तुम्ही टाळला पाहिजे आणि इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आता मी तो तुम्हाला सिक्वेन्स सांगणार आहे की ज्या सिक्वेन्समध्ये तुम्ही करोडपती व्हाल. ऋषीमुनींनी आहे ना त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये हा मोहरांमध्ये आहे शब्द, म्हणजे की पुरातन काळामध्ये जी रावणाची पद्धत आहे, आम्ही सगळे रावण संहितेचे अभ्यासक आहोत आणि रावण संहितेमध्ये त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे, जी इन्व्हेस्टमेंट टाईप त्यांनी सांगितले ती रुपीजमध्ये कन्वर्ट करून मी तुम्हाला सांगतोय म्हणजे, आणि निश्चितपणे तुम्ही करा, तुम्ही 100% त्याच्यामध्ये करोडपती व्हाल. आता याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अशी आहे की ह्या सगळ्या प्रकारे तुम्ही लक्ष्मीचा जो ड्रॉवर रेडी केला आहे त्याच्यामध्ये येलो कलरचा एखादा मोठा असा बटवा तयार करा की त्याच्यामध्ये भरपूर पैसे राहतील. तर त्याप्रमाणे बटवा तयार करा आणि प्रत्येक आठवड्याला 2 रुपये त्याच्या पट्टीमध्ये पैसे टाकत राहायचे. म्हणजे पहिल्या आठवड्याला 2 रुपये, दुसऱ्याला 4, मग 8, मग 16, मग 32, मग 64, मग 128, मग 256, 512, 512 नंतर 1024, 2048, 4096 असे त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक आठवड्याला त्याच्या दुप्पट तुम्ही टाकत जायचं. आता 4096च्या नंतर 8192 हा टप्पा तुम्हाला पॉसिबल होईल. ह्याच्या पुढचा 16 ते 17,000च्या मधला, त्याच्या पुढचा जर अजून घ्यायचं झालं तर मग 34,000 आणि 35,000च्या मधला, हे कदाचित तुम्हाला अवघड जातील. म्हणजे तर तुम्ही याचं पूर्णपणे प्लॅनिंग करा की नाही तुम्हाला त्या आठवड्याला तेवढी रक्कम त्याच्यात जमा करायचीच आहे म्हणजे, आणि तो तुम्ही कुठल्याही गोष्टी करता उघडणार नाहीये, म्हणजे की तुम्ही खोलणार नाहीये तो, किंवा त्यातले पैसे वापरणार नाहीयेत. आणि असे तुम्ही त्या बटव्यामध्ये पैसे टाका. तुम्ही बिलीव्ह नाही करणार पण 26व्या आठवड्यामध्येच तुम्ही करोडपती झालेले असतात. 26व्या आठवड्यामध्ये तुमच्याकडे आलेले पैसे किंवा तुमचे साठलेले पैसे करोडच्या वरती असतात आणि 100% सक्सेस होते. आता असं होतं की गुरुजी 8192 पर्यंत आम्ही एखाद्या आठवड्याला टाकू, त्याच्या पुढे सगळं साठवून अगोदर प्लॅनिंग केलं तर 16,000 टाकू शकतो, पण 16च्या पुढचं अवघड होईल. काही टेन्शन घेऊ नका. ज्या आठवड्याला तुम्हाला असं वाटतं की आपण आता ह्याच्या पुढे इन्व्हेस्ट करू शकत नाही त्याच वेळेला तो बटवा उघडा, त्याच्यातले सगळे पैसे व्यवस्थित काढा, ते मोजा, ते मापा, तुमची संख्या पूर्णपणे भरेल आणि तेवढ्या पैशाचं इमिजिएट तुम्ही सोनं घेऊन टाका. तुम्ही ते पैसे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा. तुमच्याकडे पैसेही साठत राहणार, तुमच्याकडे सोनंही साठत राहणार. 1 वर्षानंतर तुम्ही ज्या वेळेला बघाल तर तुमच्याकडे तेवढ्याच रकमेचं सोनं असेल, तेवढ्याच रक्कम तुमच्याकडे कॅशमध्ये पण असेल, जे सोन्याचं तुम्ही इमिजिएट लिक्विडाईज करू शकता आणि ती अमाऊंट फुलफिल करू शकता. की मी आत्तापर्यंत 1000 लोकांकडनं या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे की त्यांच्याकडे या माध्यमातून पैसे टिकले, पैसे राहिले आणि ते लोक आज लक्ष्मीपुत्र लक्ष्मीपतीसारखे या व्यवहारामध्ये वावरत आहेत. खूप साध्या सरळ सोप्या शब्दात तुम्ही मार्गदर्शन केलं. यानंतर दिलेले पैसे नेमके परत येत नाहीत यावर नेमकं काय उपाय हे सुद्धा जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊयात छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कराग्रे वसते लक्ष्मी याविषयी आपण जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक माधव गुरुजी. पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण म्हणत होतो की दिलेले पैसे परत येत नाहीयेत, अशा साधारण परिस्थितीमध्ये मग ॲस्ट्रोलॉजीमध्ये काय उपाय आहेत? लक्ष्मीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की ज्या माणसाकडे पैसा आहे ना तो तुम्ही लपवू शकत नाही. तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं, तुमच्या तेजावरनं, तुम्ही काढलेल्या पाकिट काढण्याच्या पद्धतीवरनं आणि मग समोरच्याला करता केलेला खर्च या गोष्टीवरनं लगेच लक्षात येतं की हा आता तुमच्याकडे लक्ष्मी चांगल्या प्रमाणामध्ये आहे. आणि मग मागायला काय लोक तयारच असतात. म्हणजे
तर मग त्याप्रमाणे मग लोक उधार उसनवाऱ्या मागतात आणि मग हे लोक पैसे त्यांना देतात आणि मग यांची समस्या तयार होते की बाबा मी पैसे दिले ना कुणाला की कोणी मला परतच देत नाही पैसे. तर मग या बाबतीमधली समस्या असताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की इथे तुम्ही तुमच्या इमोशन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी या गोष्टींची खूप महत्त्वाचा तालुक आहे की तुमच्या इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवा. कसं होतं, भावनाप्रधान आपण आहे, मग तो म्हणला अरे माझ्या घरी आजारपण आहे, अरे माझ्या मुलीची ॲडमिशन आहे, अरे माझं हे आहे, तुम्ही त्या कारणावरती विश्वास ठेवून लगेच त्याला पैसे देता. पण त्यावेळेला विचार करता का की ह्याचं कोणी हॉस्पिटलला आजारी आहे म्हणून तो पैसे घेतोय, त्याच्या मुलीची ॲडमिशन घ्यायचे म्हणून तो पैसे घेतोय, म्हणजे तो कुठे इन्व्हेस्ट करणार नाही आहे, म्हणजे तो तुमचे पैसे परत कुठनं देणार या गोष्टीचा तुम्ही विचारच करत नाही. तुम्ही भावनेच्या भरामध्ये त्याला पैसे देऊन मोकळे होता आणि जे दिलेले पैसे त्याचे कुठेही इन्व्हेस्ट नाही झालेले, त्याचे वेस्ट झालेत किंवा त्याचे एक्सपेन्सेस झालेत, ते पैसे तुम्हाला रिटर्न येत नाही, ही त्याच्यामध्ये समस्या राहते. दुसरा भाग असा असतो ना की काही काही लोकांना इमोशन्सपेक्षा रिस्पॉन्सिबिलिटीज खूप असतात. म्हणजे येता जाता ह्याची जबाबदारी घ्या, हां त्या बहिणीच्या मुलाचं शिक्षण आहे मी पूर्ण करेन, अरे याचं काय असं आहे ते मी पूर्ण करतो, अरे त्याला नोकरीला जायला काही पैसे भरायचे आहेत, हा मी पैसे भरतो. मग अशा विनाकारण रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही अंगावरती घेतल्या आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करत गेले, पैसे टाकत गेले, तुमचे दिलेले पैसे परत येणारच नाही आहेत ना, कारण त्यातून आउटपुटच काही येणार नाही आहे. जर आउटपुट त्यातून काही येणार नाही आहे तर ते 100% तुम्हाला दिलेले पैसे परत मिळणार नाही आहेत, ही त्याच्यामधली समस्या आहे. म्हणजे मग ह्या स्वभावाला पहिले तुमच्या आळा घातला पाहिजे. तर हा आळा घालण्याचं काम जे आहे ते बसेरा मोती करतो. म्हणजे बसेरा मोती तुम्ही याच्यामध्ये वापरला तर हा खूप लाभदायक होतो की त्याच्याने लोक तुमच्याकडे पैसे मागायचे बंद नाही होणार, पण तुमची टेंडन्सी होईल की लोकांना पैसे द्यायचे नाही आणि ते आपण वेस्ट न करता इन्व्हेस्ट करायचे. सेकंड थिंग, याच्यामध्ये कॅटाय म्हणून रत्न येतं, हे रत्न वापरा की ह्याच्या कॅटायचा इफेक्ट असा आहे की हा तुमच्यामध्ये पूर्णपणे ते चेंज आणतो की वेळेला व्हेन टू से नो, आयुष्यामध्ये नाही कधी म्हणायचं हे समजायला पाहिजे. ते नाही म्हणण्याची तुमची कॅपॅसिटी होऊ शकते आणि एकदा अशा म्हणजे इमोशन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी ह्या तुम्ही टाळल्या गेल्या की तुमचं ॲटोमॅटिक कमी काय होणार आहे, लोकांना पैसे देणंच कमी होणार आहे. अगदीच खूप एखाद्या ठिकाणी तुम्ही द्यायलाच पाहिजे त्याच ठिकाणी तुम्ही पैसे द्याल, बाकीच्या ठिकाणी तुम्ही देणारच नाही. तर मग तुमचे पैसे द्यायचा प्रश्न आला नाही की ते तुमच्याकडे उरतील आणि मग ते चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट होतील आणि ते एकदा इन्व्हेस्ट झालं की तुम्ही लक्ष्मीपती आणि लक्ष्मीपुत्र होणारच आहे. नाही, आणि खऱ्या अर्थाने असं म्हणतात ना की नशिबामध्ये पैसा आहे पण हातात नाही, हातात आहे पण नशिबात नाही. तर ही समस्या नेमकी का निर्माण होते आणि मग याच्यावर काय उपाय तुम्ही सुचवाल? मॅडम असे कितीतरी लोक आहेत की ज्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही बघाल ना तर त्यांच्याकडे रास म्हणजे प्रॉपर्टी आहे, म्हणजे भरपूर प्रॉपर्टी आहे. असं प्रॉपर्टी व्हॅल्युएशन काढलं तर काही कोटीमध्ये आहे. तर लोक म्हणतात की अरे तू प्रॉपर्टी विक ना थोडी आणि राहा ना चांगलं, पण यांचं कुणाबरोबर व्यवहारच जमत नाही. म्हणजे व्यवहारामध्ये असं आहे की एक प्रॉपर्टी आहे जी प्रॉपर्टी त्यांना विकायची आहे, 22 वेळा त्या माणसाने टोकन घेतले आणि 22 वेळेला त्यांनी टोकन परत दिले की नाही मला व्यवहार करायचा म्हणून. म्हणजे हे लोक भयंकर शंकाखोर असतात, तर्क वितर्क यांची बुद्धी असते, प्रत्येक गोष्टीमध्ये शंका घ्यायची. मग यांनी मला पैसे दिले, मला किंमत कमीच मिळते का, मग हा काय त्याचा योग्य वापर करेल का, मग यांनी उद्या मला प्रॉपर्टीमध्ये जागा रस्ताच नाही सोडला तर अरे बापरे मग मला प्रॉब्लेम होईल, मग नाही त्याचं टोकन परत देऊन टाका. असं करून कितीतरी करोडोची प्रॉपर्टी आहे जी प्रॉपर्टीमधला एक पार्ट जरी विकला तरी अख्खं आयुष्य व्यवस्थित बसून आनंदामध्ये खाऊ शकतो, मजा करू शकतो, राहू शकतो. पण या लोकांच्या टेंडन्सीमुळे हे पॉसिबलच होत नाही की त्यांची प्रॉपर्टी विकलीच जात नाही. कितीतरी लोकांचं जे असं आहे ना की माझ्या नशिबात खूप पैसा आहे, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण त्यांच्या हातामध्ये पैसा नाही. हातामध्ये पैसा नाही म्हणजे काय की त्याचा व्यवहारच होत नाही. शेवटी लोक कंटाळतात आणि एखादा एजंट असेल किंवा गावामधली प्रतिष्ठित व्यक्ती असेल ती सांगते कुठे त्याच्या नादी लागता, कुठे त्याच्याबरोबर व्यवहार करता, तो काय थोडीच जमीन विकणार आहे का. तो प्रत्येकाला असंच म्हणतो, पाहिलं तर तुम्ही टोकन द्या, उद्या तो पैसे घेऊन परत येईल तुमच्या घरी, आणि प्रत्येकाला हाच अनुभव येतो. मग तो अनुभवाची एवढी ॲडव्हर्टाईज झालेली असते की यांच्याकडे कोणी प्रॉपर्टी घ्यायला जातच नाही किंवा यांच्याकडे कोणीची संपत्ती आहे ती विकत घ्यायला जातच नाही. त्याच्यामुळे मग यांच्या नशिबामध्ये भरपूर पैसा आहे, ज्यावेळेला ती प्रॉपर्टी विकली जाईल त्याच्या वेळेला हे करोडपती अब्जाधिपती होतील आणि त्याच्यामध्ये हे करतील. तर मग त्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे की त्यांच्या केवळ मानसिकतेमुळे किंवा त्यांच्या स्वभावामुळे या प्रॉपर्टी सेलिंगमध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्यांच्या नशिबात पैसा असतो पण त्यांच्या हातामध्ये पैसा येत नाही. आता त्यातच दुसरी समस्या तुम्ही म्हणले की एखादा माणूस म्हणतो माझ्या हातात पैसा आहे पण माझ्या नशिबात पैसा नाही. म्हणजे मग त्याची प्रॉपर्टी अशी असते की त्याच्या प्रॉपर्टीमध्ये कोणी भाडोत्री आहे, तो महिन्याला त्याला आपलं जुनं पुराणं भाडं 11 रुपये 25 रुपये देतोय, आज त्या प्रॉपर्टीची कोटी व्हॅल्युएशन आहे, पण तो खाली पण करत नाही आणि तो खाली करण्याकरता जे पैसे मागतोय ते पैसे ह्याला परवडत नाही आणि ते पैसे ह्याला द्यायचं म्हटलं तर ह्याच्या हातामध्ये काही राहत नाही. म्हणजे आता इथे बिलकुल विरोधाभास आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी याच्याकडे भरपूर आहे पण तो हातामध्ये याच्या काही नाही. म्हणजे तर अशा प्रकारची समस्या असते की तुमच्याकडे लक्ष्मी वारेमाप प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकते, पण ती उपलब्ध होण्याकरता सुद्धा तुमच्या नशिबामध्ये योग पाहिजे. याच्यामध्ये लक्ष्मीच्या 8 रूपं आहेत, 8 प्रकारची लक्ष्मी आहे. तर लक्ष्मीच्या ना वेगवेगळ्या आराधना येतात, वेगवेगळ्या लक्ष्मीच्या पूजा येतात, ज्यामधल्या लक्ष्मीच्या पूजा लक्ष्मीची यंत्र वापरून डेफिनेटली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. ज्याच्यामध्ये तुमच्या नशिबामध्ये असेल तो पैसा तुमच्या हातातही येऊ शकतो, तुमच्या हातामध्ये पैसा असेल पण तो तुमच्या नशिबामध्ये येत नाही तर तो नशिबामध्ये पण प्राप्त येऊ शकतो. याच्यामध्ये 8 प्रकारची लक्ष्मी आहे जी वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्मीची साधना किंवा तुमच्या पूरक जी लक्ष्मी आहे, जसं वैभव लक्ष्मी आहे किंवा
धनदा लक्ष्मी आहे, कुठल्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी संततीपूर्त लक्ष्मी आहे, तर ह्या संतान लक्ष्मीचा, गजांत लक्ष्मीचा आपण वापर करू शकतो बरोबर. आणि ती करून मग आपण त्याच्यामध्ये ही जी तुमची समस्या आहे ती 100% सॉल्व्ह करू शकतो. आता याबाबतचं झालं तर हे सगळ्या समस्या मानवी जीवनामध्ये आहेत की लक्ष्मीच्या बाबतीमध्ये. मग याच्यावरती जसं तुम्ही विचारलं की ज्योतिषशास्त्र काय मार्गदर्शन करतं, तर मग ज्योतिषशास्त्र याच्यामध्ये सांगतं की लक्ष्मीचा जो चिखलीत नावाचा पुत्र आहे, म्हणजे एकूण 18 लक्ष्मीचे पुत्र पुराण मान्यता आहेत की 18 लक्ष्मीचे पुत्र आहेत, म्हणजे पण चिखलीत नावाचा जो पुत्र आहे त्याच्याकडेच लक्ष्मी राहते, म्हणजे बाकी 17कडे येऊन जाऊन असते पण त्यांच्याकडे राहत नाही. मग चिखलीचा आपण अभ्यास करायला पाहिजे की चिखलीतकडे लक्ष्मी का राहते, म्हणजे तर चिखलीतकडे लक्ष्मी राहते त्याचं पहिलं कारण आहे की तो व्यवहारामध्ये खूप कुशल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो प्रचंड स्वच्छ आहे की त्याच्याकडे स्वच्छता खूप चांगली आहे. तिसरी गोष्ट तो इमोशन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी कुठेही अडकत नाही. जिथे त्याला भाग पाहिजे, जिथे त्यांनी खरोखरी करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तो करतो आणि तो ऑलवेज सगळ्यांना म्हणजे की प्रत्येक ह्याच्यामध्ये चांगलं मार्गदर्शन करत असतो. पैसाच दिला पाहिजे असं नाही, परंतु पैशाच्या बाबतीत चांगलं मार्गदर्शन पण करत असतो. हे चारही गुण चिखलीच्या ठिकाणी पुराण आपल्याला सांगतं आहेत. म्हणून चिखलीतकडे कायमस्वरूपी लक्ष्मी राहते आणि लक्ष्मीचा पत्ता जो आहे तो चिखलीच्या घराचा पत्ता दिला जातो की चिखलीत नावाच्या पुत्राकडे ती कायम राहते. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये पूर्णपणे स्वच्छता ठेवा, व्यापाराच्या ठिकाणी स्वच्छता ठेवा, जिथे लक्ष्मी ठेवता त्या ठिकाणी स्वच्छ करा, कुठेही इमोशन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये अडकू नका, वेस्ट मनी करू नका, इन्व्हेस्ट सांगितलं त्या पद्धतीने करा. पुढचे लक्ष्मीपुत्र तुम्ही असाल, पुढे लक्ष्मीचा ॲड्रेस कोणी विचारला तर आम्ही तुमचा ॲड्रेस लिहून देऊ की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आहे आणि 100% त्याचं तेज तुमच्यामध्ये दिसेल, तेवढी आनंद संपन्नता तुमच्यामध्ये राहील. या सगळ्या कार्याकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. नाही, नक्कीच कराग्रे वसुते लक्ष्मी या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला सुद्धा सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही पनवेल आणि दादर या दोन्ही त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊ शकता. याशिवाय पुण्याला ते 8, 9, 10 जुलै या दिवसांमध्ये सुद्धा असणार आहेत. नक्कीच तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या. धन्यवाद गुरुजी, खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. साईराम आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.